शेवटी वाटणीचा विषय निघालाच. माहिती होतं मला, 100% माहिती होतं. तुला माहिती होतं? म्हणजे कल्पना होती हो, तुम्ही पण काय. मग सांगितलं काय रेस मला? कधी बोलणार? हा, तुम्ही सगळ्यांनी आधीच तिला घरची लक्ष्मी डिक्लेअर करून टाकलं होतं. हुरळून गेला होतात सगळे. तुला वसुंधराला? दुसऱ्या कोणाला? हिच्याच पायगुणामुळे घडतंय सगळे. अहो तुम्ही असं डोक्याला हात लावून बसू नका भरल्या घरात. मी काय तेच गुराळा लावत नाहीये. ज्या क्षणी वसुंधरा लग्न होऊन या घरात आली ना, तेव्हाच मला कळलं होतं ही भावाभावांमध्ये भांडणं लावणार, घर तोडायला चालली आहेत. जयश्री, आत्ता जे घडले त्यात वसुंधराचा काय संबंध? अखिलने भास्करला ट्रान्झॅक्शनचं सांगायला हवं होतं की नाही? अखिलकडून ही चूक झाली आहे की नाही? अहो पण तो लहान आहे, तो शिकतोय अजून. हे बघा, आपली तिन्ही मुलं स्वभावाने गरीब आहेत. त्यांना असले छक्के पंचे नाही जमत, बाबडी आहेत ती. आणि याचाच फायदा त्या वसुंधरांनी घेतलाय. आधी तिने आकाश आणि अखिलमध्ये फूट पडली, आता ती भास्कर आणि अखिलमध्ये भांडणं लावते. पायगुण दुसरं काय. तिच्या त्या पायगुणामुळे माझी तिन्ही मुलं 3 दिशांना तोंड करून येतात. कुठं फेडणारे ही पाप कोणास ठाऊक. तुम्हाला तिच्याबद्दल काही वाटू देत, पण मी मात्र तिला कधीही माफ करणार नाही म्हणजे नाही. खराब आहे तुळस. तुळशी समोर उभ्या तुम्ही. ऑफिस नंतर आल्यावर रोज हे दृश्य बघायला मला खूप आवडेल. पण आज उशीर झाला तुम्हाला यायला. अखिल आणि भास्कर दादा कधीच आले? त्या इथे. हो, ते आज अकाउंट चेक करायला थांबलो होतो. दादा आणि अखिल समोर ते करणं बरोबर दिसत नाही. त्यांना वाटायला नको की माझा विश्वास नाही आहे त्यांच्यावर. काय झालं? सगळं ठीक आहे ना? हां, सगळं ठीक आहे. नाही पण आय थिंक आता रोज थोडा उशीर होईल घरी यायला. मी सगळे अकाउंट चेक करूनच येत जाईन. याच्यात परत गैरसमज नको निर्माण व्हायला. नाही म्हणजे मला सांगा, जसं ठरलंय तसंच झालं ना? भास्कर दादा? नो, सगळे प्रोसिजर झालेत. आजपासून दादा जॉईंट CEO असेल. या सगळ्यामध्ये अखिल खूप दुखावला. आय होप त्याला यापुढे कामात मन लावता येईल. अहो पण या सगळ्याचा कामावर परिणाम नाही होऊ द्यायचा, एवढं कळतं की त्याला. पण काम जेव्हा कुटुंबाबरोबरच करायचं असतं ना, त्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. नात्यात जेव्हा गुंता तयार होतो ना, तेव्हा ती गाठ इतक्या सहजासहजी सुटत नाही. आणि मग काहीच आधीसारखं नसतं. उलट मला असं वाटतं की कितीही भांडणं झाली ना, तरी भावाभावांमधलं प्रेम कायम असतं. म्हणजे अगदी तुटण्याची वेळ पण आली ना, तरी त्या नात्यातला प्रेमाचा ओलावा मदतीला धावून येतो. नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. अखिलचं टेन्शन कमी होईल आणि भास्कर दादा त्याला मदत करतात असं त्याला वाटायला लागेल. आय होप सो. होईल सगळं ठीक. या चहा करते. हाय बेबी, आलास तू? थँक गॉड. अखिल मला किती बोर होत होतं माहितीये. आज मी किती कामं केली. काल तू कुकर फुटला ना, त्यामुळे अख्खं किचन साफ केलं. जवळपास 100 भांडी घासले. बेबी, आय एम सो सिक ऑफ दिस. अनया प्लीज जरा शांत बस ना, माझं डोकं दुखतंय खूप. बेबी, तुझं डोकं चेपून देऊ का? नाही नाही, काही नकोय मला, काही नकोय. तू शांत बस, मला एकट्याला सोड, सगळं नीट होईल. अरे अखिल, एवढा चिडतो काय आहेस माझ्यावर? नाहीतर काय करू यार, ऑफिस मध्ये एक वेगळं फ्रस्ट्रेशन, घरी आल्यावर तुझे कंप्लेंट सुरू. मला कामं करावी लागली. काय अवनी वहिनी वसुंधरा वहिनी कामं करत नाहीत का? घरातले सून आहेत ना ते, आणि तू पण या घरातली सूनच ना, मग कामं करायला प्रॉब्लेम काय तुला? अरे कुठे मला प्रॉब्लेम? पण तू माझ्याशी चिडून नको ना बोलूस अखिल. चिडू नाही तर काय करू मी? डू यू हॅव एनी आयडिया की तुझ्यामुळे यावेळेस किती मोठा घोळ झालाय? माझ्यामुळे?
आज मला सगळ्यांसमोर अनाऊन्स करावं लागलं की भास्कर दादा आता माझ्यासोबत जॉईंट सीईओ असणार आहे. कळतंय का तुला? काय वाटलं असेल स्टाफला माझ्या की मी इनकेपेबल आहे? मी इनकेपेबल आहे म्हणून माझ्या मोठ्या भावाला मध्ये पडून चार्ज घ्यावा लागतोय. अखिल, पण या सगळ्यात माझी काय चूक आहे? आर यू सिरियस? अगं सगळं तुझ्यामुळेच घडतंय. तुझ्यामुळे आज ही वेळ आली माझ्यावरती. तुला वसुंधरा वहिनीकडून मदत घ्यायची होती ना. मुळात तुला फक्त मुदत वाढवून घ्यायची होती. मग माझ्याकडून 50 लाख रुपये का घेतलेस? डायरेक्ट जायचं होतं ना तिच्याकडे. आणि तुलाही माहितीये मला कोणालाही न सांगता एवढी मोठी रक्कम द्यायची नव्हती, तरीही तू मला द्यायला लावलीस. तू हट्ट केलास म्हणून तुला रक्कम दिली ती. आणि तू काय बोलली होतीस? कोणालाही कळणार नाही. आणि मी पण मूर्ख यार, मला कसं काय वाटलं असं की कोणाला कळणार नाही? अरे अखिल, खरंच नव्हतं कोणाला कळणार. मी केलं होतं मॅनेज. पण काय पण काय? तुझ्या या कन्फ्युजनमुळे आमच्यात किती मोठे गैरसमज झालेत माहितीये तुला? तू स्वतः लपाछपी केलीच, मलाही करायला लावलीस. का केलंस यार असं तू? कारण अखिल, माझ्या मम्माला गरज होती. विसरलास तू? नाही, आता तिचा प्रॉब्लेम तुझ्यासाठी काहीच नाहीये का? ती कोणीच नाही लागत का तुझी? अरे ऑफकोर्स आहे ना, ऑफकोर्स लागते ती माझी कोणीतरी. पण तुझ्या मम्मासाठी मी माझ्या मोठ्या भावाला हट करून बसलोय, त्याचं काय? आणि मला हे कळत नाही यार, एका दिवसात 50 लाख रुपये द्यावी लागते. ही वेळच काढली तुझ्या मम्मावरती. सगळे माझ्याकडे अशा नजरेने बघतात जसं का मीच गिल्टी आहे. नाही नाही नाही, मी गिल्टी आहे असं म्हणायचंय ना तुला? मग म्हण ना, का असं शांत उभा आहे? आई बरोबर आहे, माझ्यामुळे सगळे प्रॉब्लेम झालेत. मी गिल्टी आहे. करा ना तुम्ही सगळे मिळून मलाच ब्लेम करा. तनया, तू तू खड्ड्यात केला अखिल. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. नेहमीच झालंय, काही झालं तरी तनयामुळे झालं. अरे कुठे चालली आता तू? अवनीच्या हातचा चहा म्हणजे बाबा मला जरा बोलायचं होतं. एक मिनिट, आधी चहा घेता का प्लीज? नाही नको, मी आधी बाबांशी बोलतो. अरे मग बोल ना. मला एक कळत नाही, हल्ली मुलांना ना बापाशी बोलायला परवानगी काय घ्यावी लागते? हा बोल. मला हेच सांगायचं होतं की सगळ्या फॉर्मॅलिटीज आणि प्रोसिजर पूर्ण झाली आहे. मी आता जॉईंट सीईओ झालोय. वा. मला माहिती आहे की यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला नाहीये, पण बाबा आपल्या कंपनीच्या भविष्यासाठी हे करणं गरजेचं वाटलं मला. अरे असं का म्हणतोस? हा, मागच्या वेळेला तुला जबाबदारी दिली होती आणि तू ती घेतली असतीस तरी आम्हाला आनंदच झाला असता. हो बाबा, पण मी आत्ता जबाबदारी घेतली आहे आणि त्यासाठी मला तुम्हा दोघांचे आशीर्वाद हवेत. आमचे आशीर्वाद तुमच्या तिघांच्या पाठीशी सदैव असतात. यशस्वी हो. हा, तिघही भाऊ अगदी मनापासून एकत्र काम करा. हा, कसं आहे, तुम्ही सख्खे भाऊ आहात. तुमचा स्वतः इतकाच एकमेकांवरही विश्वास हवा. बाहेरच्या माणसांची काही खात्री देता येत नाही. एक कोण कुठल्या उद्देशाने सल्ले देत असेल सांगता येत नाही ना. आणि हे बघ, झालं गेलं विसरून जा. हो बाबा. तू मोठा आहेस तेव्हा लहान भावाला सांभाळून घेतलंच पाहिजे, नाही का? हो. गुड. मस्त. आता दोघे मिळून कामाला लागा. हा, येस. आता तर चहा घ्याच, तोंड गोड करण्यासाठी. घ्या. बरं दे. बसा. अरे तनया, अगं काय अखिल काम करत असेल ना आतमध्ये, जरा त्याला काही चहाचं बघ. चहा नेऊन दे. हाय, मी जरा बाहेर चालली आहे. अवनी वहिनी देईल ना चहा? तिला काय झालं तोड पाडायला? ती बाहेर कुठे गेली ती? आई मैत्रिणीकडे गेली असेल. आज दिवसभर काम करून खूप दमली येते. जाऊ देत, तिलाही बरं वाटेल गेल्यावर. हो नाही, जाऊ द्या तिला. वसू आणि मी स्वयंपाकाचं बघतो. वसुंधरा, आज गोडाचा स्वयंपाक करू. मला खूप आनंद झालाय. म्हणजे मागे जे झालं ना त्याबद्दल नाही म्हणत आहे, पण इतक्या वर्षात ह्यांना जे स्थान मिळायला हवं होतं ना
ते आज यांना मिळालंय म्हणून. चल. बनी चिनू बापरे किती पसारा केला मुलांनी. माझी मुलं कधी मोठी होणार काय माहिती. काय ना हा काय हळहळ मी काय की मग हड का अहो अहो का काय बोलतात मला कळत नाहीये काही. अरे बापरे बापरे वसुंधरा काहीतरी करा ना. काय करू तुम्ही काहीतरी करा ना. मला खूप भीती वाटते. तुम्ही मी तुम्हाला म्हणालो ना की आई खूप घाबरणार म्हणून. बाबा पण घाबरला. शेवटी घाबरून एकत्र आलं की नाही. बनी काय वात्रटपणा आहे हा हा. आई वात्रटपणा नाही, प्रँक म्हणतात त्याला, प्रँक. आणि ही पाय पण नकली आहे. आम्ही दोऱ्याने ह्याला हलवत होतो. हे बघ बनी तुझे बाबा आणि मी किती घाबरलो होतो माहितीये तुम्हाला. हा काय हो हो मग काय. तेच तर माझी होता ना. शेवटी मज्जा तर आली. मजा आली. काय मजा आली. असं प्रँक कोणी करतो का. नाही. आणि खोट्या पल्लीची तरी कसं खेळू शकता तुम्ही. टीचरने आम्हाला सांगितलं होतं की सगळे अॅनिमल्स चांगले असतात, त्यांच्यासोबत आपण प्रेमाने राहायचं असतं. आणि तुम्ही मोठे असून त्यांना घाबरलात. आम्ही नाही घाबरणार. पण पुन्हा असं काहीच करायचं नाही कळलं. काय हो बोला ना तुम्ही. नाही असं नाही करायचं. तुम्ही चला पळा झोपा. चला लवकर. कमाल आहे तिघांची. हो ना. बनी पण हल्ली खूप लबाड झालाय. मध्ये मध्ये ना मजा मस्ती झाली पाहिजे. म्हणजे मग तुम्ही माझ्या काय म्हणाला ते तुम्ही देवा असंच लक्ष असू देत रे सगळ्यांवर. तू आहेस या विश्वासावरच हे घर शांत झोपणार आहे. तुझे खूप आभार आहेत देवा. अशीच सगळ्यांची काळजी घे, सगळ्यांचं रक्षण कर. वसुंधरा ए वसुंधरा सावकाश. हे काय आहे. हे काय आहे देत नाही काय. तू अशी आलीस. कशी आले मी अशी एक मिनिट. मी तुला का सांगू मी कशी आले. हा तू कोण आहे. तनया माझा. बोलायचं नाही. माझ्या पुढे बोलायचं नाही. तू काय केलं. माझ्या मम्माकडनं तू सही मोठी सही करून घेतली. तुला काय वाटलं तू आम्हाला तुझी आणि मग तू आम्हाला नोकर करणार. तू तुझ्या पुढे नोकर करणार. हा तू मला गुलाम नाही. मी तुला गुलाम करणार आहे. हा You don't know what I can do.
ओरडू नकोस तनया, ओरडू नकोस, कळलं? घरात सगळे झोपलेत, अजिबात आवाज करायचा नाही, ओरडायचं नाही. हात का लावला मला? हात का लावला मला? खूप ओरडणार, जोरात बोलणार, मी खूप ओरडणार. तुला काय हा? तुला काय वाटलं? तू मार्केट तू मार्केट नाही, तनया मार्केट. अरे आखिर माझा नवरा तुला नवरा नको. तनया माझं एक शांत बस. मी खरंच सांगते, तू ओरडायच्या आधी मीच हाका मारून सगळ्यांना बोलेन. बोलू? गप्प बस, मी खरंच सगळ्यांना बोलवेल. काय करतेस तू? का अशी वागतेस तू? मला वाटलं होतं तू कशी वागत असतीस ना तरी मनाने वाईट नाही असतो, पण तू सतत मला खोट्यात पाडतेस. कधी सुधारणारच तू? आणि एक गोष्ट लक्षात ठेवताना, तुला हे जे काही करावं लागतात ना, ही कामं वगैरे, हे तुझे भोग आहेत आणि तुझ्या आईच्या कर्मांची फळं आहेत. माझा काही दोष नाहीये यात. तू पाया पड आता, माझ्या पाया पड. पाया पड खाली. माझ्या पायाने पाया पड. एक दिवस तुला या घरून हाकलून नाही लावलं ना, तर मी नावाची मला शिकवते. मी नावाची तनया ठाकूर. ती वेळ कधीच येणार नाही तनया, तुझी किती इच्छा असली तरी. वसुंधरा, हा बाबा. एवढा आवाज कसला होता ग? बाबा ते बाजूच्या बंगल्यात ना आपल्या कार्यक्रम चालू आहे ना, तिथूनच आवाज येत होता, म्हणूनच दरवाजा बंद करायला गेले होते. तुम्ही झोपा. बर, तू पण झोप. गुड नाईट. गुड नाईट. ती इथे झोपे तिथे येऊन झोपली काय? तनया, ए तनया, तनया उठ ग. हो रे, काय तनया उठ. ए कोण आहे तिकडे? अगं काय हे? असं ओरडतात का अंगावर? आई तुम्ही आहात? मला वाटलं. काय वाटलं? सॉरी, खरंच सॉरी. मला वाटलं मधमाशी. तुम्ही मधमाशी नाही हो आई, स्वप्नात. अगं पण ही जागा आहे का स्वप्न बघायची? का झोपली होतीस इथे? इथे मी झोपले. आई मी सांग. मला माहिती तनया इथे का झोपली होती.